मित्रांनो, लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व प्रकारचे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे ऑडिओ बुक्स, ऑडिओ नोट्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. 4. वैदिक काळ 4.1 वैदिक संस्कृती, वैदिक वाङ्मय, भाषाशास्त्र आणि पुरातत्व. अनेक वर्षांच्या शास्त्रीय संशोधनानंतर हडप्पा संस्कृतीच्या नाशाला कोणी बाहेरून आलेले लोक कारणीभूत नसून नैसर्गिक आपत्ती आणि पर्यावरणाचा ऱ्हास यासारख्या गोष्टी अधिक जबाबदार आहेत हे स्पष्ट झाले आहे. हे आर्य कोण होते? ते भारताबाहेरून आले की ते प्रथमपासून भारतातच होते? त्यांच्या संस्कृतीचे पुरातत्वीय अवशेष कोणत्या प्रदेशात सापडतात आणि ते कसे ओळखायचे? अशा अनेक प्रश्नांची निश्चित उत्तरे अजूनही मिळालेली नाहीत. त्यांच्या संस्कृतीची माहिती त्यांनी रचलेल्या वैदिक वाङ्मयातून मिळते. हे वाङ्मय मूलतः वैदिक जनसमूहांच्या देवताविषयक श्रद्धा आणि त्या देवतांची त्यांनी केलेली स्तवने अशा स्वरूपाचे आहे. वैदिक लोकांच्या भौतिक जीवनाबद्दल काही उल्लेख ओघाओघाने या वाङ्मयात येतात. तसेच त्यांचा देव इंद्र याने शत्रूवर मिळवलेल्या विजयाचे संदर्भ त्यामध्ये दिलेले आढळतात. वैदिक संस्कृतीच्या काळाबद्दल वेगवेगळी मते आहेत. तथापि इसवी सनापूर्वी 1500च्या सुमारास वैदिक लोकांनी ऋग्वेदाची रचना केली. त्याबद्दल सर्वसाधारण एकमत आढळते. लोकमान्य टिळकांनी ग्रह ताऱ्यांच्या स्थिती गतीच्या आधारे हा काळ इसवी सनापूर्वी 6000 वर्षे इतका प्राचीन असल्याचे गणित मांडले. तसेच आर्यांचे मूळ स्थान उत्तर ध्रुवीय प्रदेशात होते असे मत त्यांनी मांडले. वादविवादानंतरच्या या वाटेवरचा प्रवास इसवी सनाच्या 16व्या शतकात सुरू झाला. तोपर्यंत आर्य या संकल्पनेचा उगम झालेला नव्हता. 16व्या शतकात पाश्चात्य अभ्यासकांचे लक्ष संस्कृत आणि लॅटिन ग्रीक या भाषांमध्ये असलेल्या अनेक साम्यस्थळांकडे वेधले गेले. त्यातूनच इंडो युरोपीय भाषागट ही संकल्पना उदयाला आली आणि त्या भाषांची जननी म्हणता येईल अशा एका भाषेचा शोध घ्यायला सुरुवात झाली. शब्दांचा उगम आणि अर्थ याचा विशेषत्वाने शोध घेणारी फिलॉलॉजी ही भाषाशास्त्राची एक शाखा विकसित होण्यास सुरुवात झाली. याच सुमारास प्राचीन भारतीय वाङ्मय आणि साहित्य यांच्या अभ्यासाविषयी युरोपीय विद्वत वर्तुळात विशेष रुची निर्माण झाली. त्याची परिणती इसवी सन 1784 मध्ये विल्यम जोन्स यांनी एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल या संस्थेची स्थापना करण्यात आली. या काळात प्राचीन भारतीय संस्कृत ग्रंथांचे संकलन, अनुवाद यांसारखी कामे सुरू झाली. वैदिक वाङ्मयाच्या आणि पुरातत्वीय संस्कृतीच्या संशोधनाला चालना मिळाली. या दोन क्षेत्रांमधील संशोधनाच्या आधारे वैदिक वाङ्मयाचे निर्माते पश्चिमेकडून आले आणि येताना अश्वविद्या, आर्यांची चाके असलेले वेगवान रथ, तसेच रथावर आरूढ होऊन अस्त्रे चालवण्याची विद्या या गोष्टी बरोबर घेऊन आले अशी कल्पना रूढ झाली. थोडक्यात त्यांची युद्धविद्या भारतातील तटबंदीयुक्त नगरांमधून राहणाऱ्या हडप्पा लोकांच्या युद्धविद्येपेक्षा अधिक प्रभावी होती. हडप्पा संस्कृतीचे लोक म्हणजे वैदिक वाङ्मयामध्ये शत्रू म्हणून उल्लेख असलेले दस्यू यासारख्या कल्पना रुजत गेल्या. पुरातत्वीय लोकांच्या आधारे आता हे स्पष्ट झाले आहे की हडप्पा संस्कृतीचा उगम, नागरी हडप्पा संस्कृतीचा विस्तार आणि ऱ्हास हा सर्व इतिहास प्रामुख्याने अफगाणिस्तान, बलुचिस्तान आणि इराण या प्रदेशांचे काही भाग, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि गुजरात या भूभागात घडला. वैदिक वाङ्मयातील उल्लेखांच्या आधारे वैदिक संस्कृतीचा भौगोलिक परिसरही याच प्रदेशातील आहे. परंतु वैदिक संस्कृतीच्या कालक्रमाबद्दल एकवाक्यता नसल्यामुळे वैदिक आणि हडप्पा संस्कृतीचा एकमेकांशी नेमका कसा आणि काय संबंध होता याबद्दल अनेकांनी भाष्य केले असले तरी त्याबद्दल निश्चित विधान करता येत नाही. कालक्रमाच्या दृष्टीने पाहता नागरी हडप्पा संस्कृती ही आधीची आणि नंतरची उत्तर हडप्पा संस्कृती म्हणजे वैदिक लोकांची संस्कृती असे मानण्याकडे बहुतेक तज्ज्ञांचा कल दिसतो. पूर्वेला सरस्वती, घग्गर हाकरा, पश्चिमेला सिंधू आणि पंजाबमधील शतद्रू, सतलज, विपाश, बियास, अक्सिनी, चिनाब, परुष्णी, रावी, वितस्ता, झेलम या नद्यांची खोरी म्हणजे सप्तसिंधूंचा प्रदेश असे मानले जाते. याखेरीज अफगाणिस्तानमधील कुभा, काबूल, गोमती, गोमाल, सुवास्तू, स्वात इत्यादी नद्यांचा उल्लेख आहे. या सर्व नद्यांच्या प्रदेशाला वैदिक लोकांनी देवनिर्मित देश असेही म्हटलेले आहे. परंतु ते या देशात केव्हा आले, कोठून आले या संबंधीचे उल्लेख मात्र आढळत नाहीत. वैदिक लोक प्रथमपासूनच सप्तसिंधूच्या प्रदेशात राहत होते, ते बाहेरून आले नाहीत असे काही विद्वानांचे मत आहे. हडप्पा लोकांची संस्कृती आणि सप्तसिंधू प्रदेशातील वैदिक लोक एकच होते का या प्रश्नाचे उत्तर शोधण्यात संशोधक आता गुंतले आहेत. अर्थातच त्यांना अद्याप निश्चित उत्तर मिळालेले नाही. हडप्पा लिपी वाचण्यात निर्विवाद यश मिळाले तर कदाचित या प्रश्नाचे उत्तर मिळेल असे संशोधकांना वाटते. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही
या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. सहज जाता जाता 12व्या शतकातील युरोपीय अभ्यासकांच्या वर्तुळात विविध भाषांच्या संदर्भात एखादा भाषा गट आणि त्या गटातील भाषांची एक जननी भाषा अशी संकल्पना गृहीत धरून त्या संबंधीची चाचपणी करण्यास सुरुवात झाली होती. असे असले तरी संस्कृत आणि लॅटिन या भाषांमध्ये काही प्रत्यक्ष दुवा असू शकतो या कल्पनेने मूळ धरण्यास इसवी सनाचे 18वे शतक उजाडले. या कल्पनेचा नेमका उगम केव्हा झाला असावा याचा मागोवा घेताना 16व्या शतकाकडे लक्ष वेधले जाते. इसवी सन 1583 मध्ये फिलिपो सासेटी नावाचा एक इटालियन व्यापारी केरळमधील कोची, त्यानंतर तो मायदेशी कधीच परतला नाही. तो भारतामध्ये कोची आणि गोवा येथे राहिला. भारतातील वास्तव्यात त्याने त्याच्या घरच्या लोकांना लिहिलेल्या सविस्तर पत्रांमध्ये भारतातील जीवनमान, भाषा आणि संस्कृती यांचे तपशीलवार वर्णन केले आहे. अशा रीतीने भारतीय समाजाचे सूक्ष्म निरीक्षण करून त्यांचे वर्णन करणारा तो पहिलाच युरोपीय होता. त्याने संस्कृत भाषेचाही अभ्यास केला. या अभ्यासात संस्कृत आणि लॅटिन शब्दांमधील साम्य त्याच्या लक्षात आले. या साम्याची नोंद करणारा तो पहिला युरोपीय होता. इंडो युरोपीय भाषांचे मूळ एक असावे या कल्पनेला चालना देण्यात त्याच्या अभ्यासाचा मोठा वाटा होता असे दिसते. 4.2 वैदिक वाङ्मय आणि समाज रचना. वैदिक वाङ्मय भारतातील सर्वाधिक प्राचीन साहित्य असल्याचे मानले जाते. वैदिक वाङ्मयाची भाषा संस्कृत आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे 4 वेद म्हणजे वैदिक वाङ्मयाचा मूळ गाभा आहे. या 4 वेदांच्या ग्रंथांना संहिता असे म्हणतात. विद म्हणजे जाणणे आणि वेद म्हणजे ज्ञान असा त्याचा अर्थ आहे. वेद मौखिक परंपरेने जतन केले गेले. ऋग्वेद देवतांची स्तुती करण्यासाठी रचलेली पदे आहेत. त्या पदांना ऋचा असे म्हटले जाते. अनेक ऋचा एकत्र गुंफून सूक्त तयार होते. अनेक सूक्तांचे मिळून एक मंडल तयार होते. यजुर्वेद यज्ञविधींमध्ये म्हटल्या जाणाऱ्या मंत्रांचे संकलन करून त्यांचे स्पष्टीकरण केलेले आहे. त्या मंत्रांचा उपयोग केव्हा आणि कसा करावा याचे मार्गदर्शनही केलेले आहे. यज्ञात म्हटले जाणारे हे मंत्र म्हणजे ऋग्वेदातील ऋचाच असत. पद्य स्वरूपातील ऋचा आणि गद्यात त्यांचा मंत्र म्हणून उपयोग होत असे. पद्य स्वरूपातील ऋचा आणि गद्यात त्यांचा मंत्र म्हणून उपयोग करण्यासाठी दिलेले स्पष्टीकरण अशी यजुर्वेद संहितेची रचना आहे. सामवेद यज्ञविधींमध्ये ऋग्वेदातील ऋचांचे मंत्र स्वरूपात गायन कसे करावे याचे मार्गदर्शन केलेले आहे. भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये सामवेदाचे स्थान महत्त्वाचे आहे. अथर्ववेद दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टी संबंधीचा विचार केलेला आहे. त्यामध्ये आयुष्यातील संकटे, दुखणी यावर करायचे उपाय आणि औषध योजना यांची माहिती दिलेली असते. राजनीती संबंधीची माहितीही त्यात आढळते. कालांतराने ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके, उपनिषदे यांची रचना केली गेली. त्यांचा समावेशही वेदवाङ्मयात केला जातो. वेदवाङ्मयाची निर्मिती दीर्घकाळ सुरू होती. ती पूर्ण होण्यास सुमारे 1500 वर्षांचा अवधी लागला असावा. वेदकालीन लोकजीवनाचा अभ्यास करण्यासाठी वेदवाङ्मय हे महत्त्वाचे साधन आहे. वेदकाळातील समाजरचना, कुटुंब व्यवस्था आणि दैनंदिन जीवन यांची माहिती त्यातून मिळते. वर्णव्यवस्था वेदकाळातील समाजात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे 4 वर्ण होते. या 4 वर्णांवर आधारित त्या व्यवस्थेचा उल्लेख ऋग्वेदातील 10व्या मंडलात प्रथम येतो. वेदकाळाच्या उत्तरार्धात वर्णव्यवस्थेतील सुरुवातीची लवचिकता नष्ट झाली. तसेच जाती व्यवस्था ही रुजली आणि समाजात विषमता निर्माण झाली. वर्ण आणि जात हे सुरुवातीला व्यवसायावरून ठरत असत, नंतर जन्मावरून ठरू लागले. त्यामुळे त्यामध्ये बदल करता येणे अशक्य झाले. आश्रम व्यवस्था मानवी आयुष्याचे 4 टप्पे मानून त्यानुसार व्यक्तीने आपले जीवन कसे व्यतीत करावे याचा आदर्श वैदिक लोकांनी घालून दिला होता. त्यानुसार पहिला टप्पा हा ब्रह्मचर्याश्रम, दुसरा टप्पा हा गृहस्थाश्रम, तिसरा टप्पा हा वानप्रस्थाश्रम आणि चौथा टप्पा संन्यासाश्रम अशी विभागणी केलेली होती. ब्रह्मचर्याश्रमात व्रतस्थ वृत्तीने राहून ज्ञान आणि व्यवसायासाठी लागणारे कौशल्य संपादन करावे आणि गृहस्थाश्रमात पत्नीच्या सहकार्याने गृहस्थाश्रम पार पाडावा असे अपेक्षित होते. वानप्रस्थाश्रमामध्ये गृहस्थाश्रमाच्या कर्तव्यांपासून निवृत्त होऊन आवश्यकता भासल्यास मुलाबाळांना मार्गदर्शन करावे आणि ईश्वर चिंतनात वेळ घालवावा अशी सर्वसाधारण कल्पना होती. वानप्रस्थाश्रमामध्ये गृहस्थाश्रमाच्या कर्तव्यांमधून निवृत्त होऊन आवश्यकता भासल्यास मुलाबाळांना मार्गदर्शन करावे, ईश्वर चिंतनात वेळ घालवावा अशी सर्वसाधारण कल्पना होती. वानप्रस्थाश्रमामध्ये मनुष्यवस्तीपासून दूर राहावे असेही सांगितलेले होते. संन्यासाश्रम या शेवटच्या टप्प्यात मात्र व्यक्तीने सर्व मायापाशांचा त्याग करून दूर निघून जावे.
दीर्घकाळ एके ठिकाणी वस्ती करू नये असे निर्बंध घातलेले होते. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. 4.3 वैदिक वाङ्मयातून उलगडणारी पूर्व वैदिक काळातील संस्कृती. ऋग्वेदकालीन संस्कृती ही पूर्व वैदिक काळातील संस्कृती होय. सप्त सिंधू प्रदेशात राहणाऱ्या वैदिक लोकांच्या जनसमूहांच्या नावांचा उल्लेख ऋग्वेदात आढळतो. पुरु, अनु, यदु, द्रुहु, तुर्वश यांसारख्या जनसमूहांची नावे त्यात आढळतात. हे जनसमूह शेती करणारे होते. ऋग्वेदामध्ये परुष्णी म्हणजे रावी नदीच्या तीरावर वैदिक जनसमूहांमध्ये झालेल्या युद्धाचा उल्लेख आहे. 10 जनसमूहांच्या प्रमुखांमध्ये झालेले युद्ध म्हणून त्याला दाशराध्य युद्ध असे म्हटले जाते. सप्तसिंधू प्रदेशात ऋग्वेद काळात वैदिक लोकांच्या जनसमूहांबरोबर काही स्थानिक जनसमूहांचे वास्तव्य होते. त्यांचा उल्लेख दास किंवा दस्यू आणि पणी असा केलेला आहे. पणी हे वैदिक लोकांना त्यांचे शत्रू वाटत असत. ते वैदिक लोकांच्या गायी पळवून नेत असत. ऋग्वेदातील जनसमूहांच्या स्थिर गाव वसाहतींच्या संकुलास आणि त्यामधील लोकांसाठी कृष्ट्य अशी संज्ञा वापरत असत. कृष्य म्हणजे नांगरट किंवा नांगरट करणाऱ्या शेतकऱ्यांचा समूह आणि त्यांच्या गाव वसाहती म्हणजे कृष्ट्य. ऋग्वेदाच्या 10व्या मंडलात शेतीचे महत्त्व जाणून घेणे महत्त्वाचे आहे असे स्पष्ट सांगितले आहे. नांगराचा फाळ नांगरट करणाऱ्या शेतकऱ्याला अन्न मिळवून देतो असे म्हटलेले आहे. अश्विन आणि इंद्र या देवतांचा शेतीशी संबंध आहे. दोघे अश्विन नांगर धरतात आणि विपुल अन्न मिळवून देतात असा वैदिक वाङ्मयात उल्लेख आहे. उर्वरा म्हणजे नांगरट केलेली उपजाऊ जमीन. इंद्र हा उर्वरापती आहे. सातू हे वैदिक लोकांचे प्रमुख पीक होते. सिंचनासाठी विहिरीतील पाण्याचा उपयोगाचा उल्लेख ऋग्वेदाच्या 10व्या मंडलात आहे. त्यातील वर्णनानुसार विहिरीतील पाणी काढण्यासाठी गाडगी बांधलेल्या दगडी चक्राचा रहाट गाडगे याचा उपयोग करत होते. दगडाच्या चाकावरील गाडग्यांचे पट्टे घट्ट कसण्याचा उल्लेख आहे. ऋग्वेदामध्ये वरुणाच्या 1000 दारे असलेल्या राजवाड्याचे उल्लेख आहेत. हे वर्णन रूपक कवीचा कल्पनाविलास या स्वरूपाचे आहे. तशा स्वरूपाच्या ऋग्वेदकालीन स्थापत्याचे पुरातत्वीय अवशेष उपलब्ध झालेले नाहीत. वैदिक लोक शेतीसोबत पशुपालनही करत असत. त्यांच्या पशुधनामध्ये प्रामुख्याने गायी, गुरे, म्हशी आणि घोडे यांचा समावेश होता. पुषण हा त्या पशुधनाचे रक्षण करणारा देव होता. ऋग्वेद काळात रथकार म्हणजे रथ बनवणारा आणि तक्षण म्हणजे सुतार हे महत्त्वाचे कारागीर होते. रथकाराला रथाची रचना करण्याबरोबरच सुतार कामाचे ज्ञान असणे आवश्यक होते. सुतार लाकडी पात्रे, यज्ञातील विधींसाठी लागणारी उपकरणे, स्वयंपाकासाठी लागणारी उपकरणे, इतर घरगुती उपयोगाच्या वस्तू बनवत असत. ऋग्वेदामध्ये 100 वल्ली, अरित्रम असलेल्या शिडांच्या नावांचा उल्लेख आहे. या सर्व गोष्टीवरून वेदकाळातील सुतारांच्या कौशल्याची कल्पना येते. ऋग्वेदात कुंभकारासाठी काही संज्ञा वापरल्या असल्याचे दिसत नाही. परंतु उखा म्हणजे स्वयंपाकासाठी वापरायचे भांडे, तसेच पात्र, कुंभ आणि कलश यांसारखे शब्द वापरलेले दिसतात. कुंभकाराचा एक कारागीर म्हणून उल्लेख प्रथम यजुर्वेदामध्ये येतो. त्यासाठी कुलाल अशी संज्ञा वापरलेली आहे. वय्य म्हणजे विणकर आणि वय्या हे त्याचे स्त्रीलिंगी रूप ऋग्वेदामध्ये आढळते. त्याखेरीज वस्त्रोद्योगाचा निर्देश करणारे तंतुम, ताणा, ओतुम, बाणा, विणकराची कांडी, तसर असे इतर काही शब्दही ऋग्वेदामध्ये येतात. ऋग्वेदामध्ये लोकरी म्हणजेच उरणा वस्त्रांचा उल्लेख आहे, मात्र सुती किंवा रेशमी वस्त्रांचा नाही. चर्मन्मा हा चामड्याचे काम करणारा कारागीर होय. चामड्याच्या अनेक वस्तूंचा उल्लेख ऋग्वेदात आहे. धातूंमध्ये हिरण्य म्हणजेच सोने आणि अयस म्हणजे तांबे, कांस्य किंवा लोखंड या धातूंच्या वस्तू बनवल्या जात. परंतु या काळात लोखंडाचा उपयोग मर्यादित होता. धातूंच्या वस्तू बनवणाऱ्या कारागिराला कारमार असा शब्द होता. समाजामध्ये चातुर्वर्ण व्यवस्था ऋग्वेद कालाच्या शेवटच्या टप्प्यात प्रस्थापित झाली असावी. त्याचा प्रथम उल्लेख ऋग्वेदाच्या 10व्या मंडलात येतो. ते ऋग्वेद कालाच्या शेवटच्या टप्प्यात रचले गेले असे मानले जाते. वाहनांच्या संदर्भात रथाचा उल्लेख याआधी केलेला आहे. गाड्याला अनस असा शब्द होता. नद्यांमधून होणाऱ्या वाहतुकीला नाव्य असे म्हटले जाई. पुषण हा देव भूमार्गांचा, वरुण आणि अश्विन हे देव जलमाध्यमांचे अधिपती होते. पुषण हा देव भूमार्गाचा, वरुण आणि अश्विन हे देव जलमार्गाचे अधिपती होते. ऋग्वेदात विनिमयाचे, खरेदी विक्रीच्या व्यवहारात केलेल्या जाणाऱ्या घासाघाशीचे, नफा कमवण्यासाठी दूरवर राहणाऱ्या व्यापाऱ्यांचे उल्लेखही आहेत. निष्क या सोन्याच्या अलंकाराचा उपयोग क्वचित प्रसंगी चलनासाठी केला जात होता. 4.4 उत्तर वैदिक संस्कृती. हा कालखंड साधारणपणे इसवी सनापूर्वी 1000 ते 600 असा मानला जातो.
या काळातील इतिहास आणि संस्कृतीची कल्पना प्रामुख्याने त्या काळातील साहित्य ग्रंथांमधून मिळते. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. पुरातत्वीय पुराव्यांच्या आधारे या काळातील विशेषतः महाभारत आणि रामायण या महाकाव्यांमध्ये प्रतिबिंबित झालेल्या संस्कृतीचा अभ्यासही केला गेला. उत्तर वैदिक कालखंडामध्ये सप्तसिंधूच्या प्रदेशातून पूर्वेकडे झालेले स्थलांतर आणि त्याचे भौगोलिक संदर्भ यांचे चित्र उत्तर वैदिक साहित्याच्या आधारे स्पष्ट होत जाते. या कालखंडात उत्तर वैदिक संस्कृतीचा विस्तार उत्तरेला हिमालयाच्या पायथ्याचा प्रदेश, दक्षिणेला विंध्य पर्वत यांच्यातील प्रदेशात झाला. या संदर्भात शतपथ ब्राह्मण या ग्रंथातील विदेह माधव म्हणजेच विदेह माधव याची कथा महत्त्वाची आहे. या कथेच्या विश्लेषणातून असे दिसते की उत्तर वैदिक लोकांनी पश्चिमेकडून पूर्वेपर्यंतचा प्रदेश लागवडीखाली आणि वसाहतीखाली आणला. उत्तर वैदिक काळात हळूहळू उत्तर भारतामध्ये वैदिक जनसमूहांच्या गाव वसाहतींची संकुले तयार झाली. त्याला जनपद असे म्हणत असत. बहुतेक जनपदांमध्ये समाजातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्ती एकत्र येऊन सामाजिक निर्णय घेत असत. त्यांची कार्यपद्धती गणराज्याच्या स्वरूपात होती. या जनपदांमधील जी प्रभावशाली ठरली त्यांच्या सत्तेचा विस्तार होऊन महाजनपदे अस्तित्वाला आली. इसवी सनापूर्वी सुमारे 1000 ते 600 वर्षे या साधारणपणे 400 वर्षाच्या कालावधीत घडलेल्या इतिहासाचा आढावा आपण पुढील पाठात घेणार आहोत. हे माहिती हवे. उत्तर हडप्पा संस्कृतीचे लोक म्हणजे वैदिक लोक असा एक मतप्रवाह आहे. त्यानुसार उत्तर हडप्पा संस्कृतीच्या लोकांना प्रतिकूल हवामानामुळे आणि नैसर्गिक आपत्तींमुळे स्थलांतर करावे लागले. ते भारतात पूर्वेकडे गंगा यमुनांच्या दुआबात आणि भारताबाहेर पश्चिमेकडे इराण, इराक आणि इजिप्त इत्यादी देशांमध्ये पोहोचले असे मानले जाते. ते सिद्ध करण्यासाठी इराकमधील बोघाजकुई येथे मिळालेल्या हिट्टाईट आणि मिट्टांनी या जमातींमध्ये झालेल्या तहातील इंद्र, वरुण, नासत्य अशी वैदिक देवतांची नावे किंवा भारताबाहेर पश्चिमेकडील देशांमधून उजेडात आलेल्या पुरातत्वीय पुराव्यांचा आधार घेतला जातो. नेमक्या याच पुराव्यांच्या आधारे वैदिक लोक पश्चिमेकडून भारतात आले असा पक्ष अनेक पाश्चात्य आणि भारतीय विद्वानांकडून मांडला गेला. इतिहास लेखनातील कूटस्थळे ही सैद्धांतिक आणि वैचारिक वादांमधून कशी निर्माण होतात याचे हे एक उदाहरण आहे. भारतीय उपखंडातील पुरातत्वीय पुरावा आणि वेदांमधील वाङ्मयीन पुरावा यांचा समाधानकारक समन्वय साधून त्यांच्या आधारे पूर्णतः स्पष्ट चित्र उभे करणे अजून तरी शक्य झालेले नाही. तरीही सप्तसिंधू प्रदेशातील वैदिक जनसमूहांनी उत्तर वैदिक काळात 2 मार्गावरून स्थलांतर केले या गोष्टीबाबत निश्चिती दिसते. वैदिक साहित्यात त्यांचा उल्लेख उत्तरापथ आणि दक्षिणापथ अशा नावांनी केलेला आढळतो. हे दोन्ही मार्ग ज्या प्रदेशातून जातात त्या प्रदेशांची भौगोलिक रचना बदलत जाते. त्यानुसार तेथील पर्यावरणामध्येही टोकाचा फरक आहे. ही बाब लक्षात घेतली तर प्राचीन काळी दुर्गम अशा भौगोलिक परिसरांमधून सुरू असलेले दळणवळण लक्षात येते. उत्तरापथाचा विस्तार मध्य आशिया, सप्तसिंधूचा प्रदेश ते पूर्वेकडे हिमालयाच्या पायथ्याचा प्रदेश, तेथून गंगा यमुनांचा दुआब आणि तेथून गंगेच्या मुखाकडील प्रदेश असा आहे. दक्षिणापथ गंगा यमुनांचा दुआब आणि दक्षिणेतील प्रदेश यांना जोडणारा होता. सिंध प्रांताचा दक्षिणेकडील भाग, कच्छ, दक्षिण राजस्थान, माळवा आणि तेथून दख्खनचे पठार असा या मार्गाचा विस्तार होता. हडप्पा संस्कृतीचे लोक या मार्गाने स्थलांतर करत महाराष्ट्रापर्यंत पोहोचले याचा आढावा आपण मागील पाठात घेतला आहे. लिसन टू ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी ऑडिओ नोट्स, ऑडिओ बुक्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.